नाशिक महानगरपालिकेमध्ये मनसेकडून आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। खड्ड्यांमुळे नाशिकमधील 5 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय। त्यामुळे मनसे आक्रमक झाली आणि नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभाग कार्यालयामध्ये मनसेने झोपून आंदोलन केलंय। यावेळेला मनपा प्रशासनाचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊया थेट नाशिकला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, शहरामध्ये खड्ड्यांवरून मोठा उद्रेक हा आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच गेल्या 2-4 दिवसापासून हा उद्रेक वाढलेला आहे। 5वा बळी गेल्यानंतर अजून किती लोकांचे बळी प्रशासन घेणार आहे या मुद्द्यावर आता अनेक नगरसेवक हे आता बोलू लागले आहेत, समोर आपली मतं मांडू लागले आहेत। आणि आत्ताच मनसेचं आंदोलन जे आहे ते आपल्याला नाशिक महापालिकेत पाहायला मिळतंय। काल शिवसेना ठाकरे गटाने हे आंदोलन केलं होतं। आता नुकतीच गिरीश महाजन यांनी महापालिकेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी कुंभमेळ्याची बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे। खास खड्ड्यांसाठी मुंबईवरून ते इथं आलेले आहेत आणि ही बैठक सुरू असताना महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर मनसेचे हे आंदोलक ठिय्या मांडून बसलेले आहेत। एकूणच या सर्व खर्चांचा, एकूण ज्या रस्ते ज्या पद्धतीनं सगळं नाशिकची बजबुरी करून ठेवलेली आहे त्याचा हिशोब द्या अशी ते मागणी करतायत। एका बाजूला छगन भुजबळांनी सुद्धा या एकूणच सर्व नाशिक शहरातल्या खड्ड्यांवर व्यथा जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता सरकारच्या विरोधात आपण म्हणूया नाशिक महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आणि आमदारांच्या विरोधात या ठिकाणी जनता एकवटली असं म्हणता येईल। अगदी योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।